तो काळ होता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा। त्यावेळी द्विभाषिक राज्य असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण। मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झालाच पाहिजे म्हणून जनता रस्त्यावर उतरली होती। संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या या लढ्याचे आघाडीचे चेहरे होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे। अत्रे आपल्या लेखणीतून भल्या भल्यांना पाणी पाजत होते। मोरारजी देसाई सरकारने रानटीपणाने हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा पंतप्रधानांपासून ते राज्यांपर्यंतचे काँग्रेसचे नेते हे महाराष्ट्रद्रोही आहेत असं आचार्य अत्रेंचं म्हणणं असायचं। द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या यशवंतराव चव्हाणांवर त्यांनी आपल्या मराठा या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून टोकाची टीका केली। कुणीतरी यशवंतरावांना याच्यावर प्रश्न विचारला तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले, मी मराठा वाचत नाही। यावर चवताळलेल्या अत्रेंनी दुसऱ्या दिवशी यशवंतरावांना अग्रलेखातून जोरदार धारेवर धरलं। त्यांच्या अग्रलेखाचा मतळा होता, निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा। या टीकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या। सर्वांचं लक्ष आता यशवंतराव चव्हाण याच्यावर काय बोलतील याकडे होतं। परंतु यशवंतरावांनी त्यांचा संयम सोडला नाही। त्यांनी आचार्य अत्रेंना फोन केला आणि म्हणाले, माझी पत्नी वेणू 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला। त्यात तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचे निकामी झाले। यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागवले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला। मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्याच घरी आले। अत्यंत भावनिक होत त्यांनी त्यांची आणि वेणुताई यांची माफी मागितली। वेणुताई अत्रेंना म्हणाल्या, भाऊ त्यानिमित्ताने घरी तरी आला। तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते आणि यशवंतरावांनीही हसतमुखाने अत्रेंना माफ केलं। मंडळी, हा होता त्या काळच्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील दोन कट्टर विरोधक असणाऱ्या पण संयम ठेवत प्रसंगी एकमेकांच्या घरी जाऊन माफी मागणाऱ्या नेत्यांचा किस्सा।